नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिबल्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत जिथे सूर्यास्तानंतर माणूस जिवंत असतो पण एकटा नसतो. लोक हसतात, लोक म्हणतात या सगळ्या गोष्टी अफवा आहेत, पण जे गेले ते कधी परत आलेच नाहीत, आणि जे परत आले ते आजही रात्री झोपू शकत नाहीत. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशी 5 ठिकाणं सांगणार आहे जिथे कधीच रात्र घालवू नका, कारण शेवटचं ठिकाण ऐकल्यावर तुमचं मत बदलेल. ठिकाण क्रमांक 5, कास पठार, सातारा. दिवसा हे ठिकाण स्वर्गासारखं दिसतं, फुलांनी भरलेलं, शांत, सुंदर. पण रात्री स्थानिक लोक सूर्य मावळायच्या आधीच निघून जातात. कुणीही थांबत नाही, कारण इथे रात्री हाका ऐकू येतात. ए थांब, इकडे ये. अनेक ट्रेकर्स सांगतात, रात्री पाय चालतच नाहीत, जणू कुणीतरी ओढतंय. काही लोक म्हणतात थंडीमुळे होतं, पण थंडी माणसाला नावानं कधी हाक मारते का? पण खरी गोष्ट तर वेगळीच आहे, आणि ती पुढच्या ठिकाणाशी जोडलेली आहे. ठिकाण क्रमांक 4, सिंहगड किल्ला. इतिहास सांगतो तानाजी मालुसरे इथे शहीद झाले, पण इतिहास हे सगळं सांगत नाही. रात्री सिंहगडावर हत्यारांचा आवाज ऐकू येतो, काहींना पावलांचे आवाज, काहींना युद्धाची कुजबूज, आणि काहींना माघार नाही. एका रात्रीचा चौकीदार सांगतो त्याने भगवा झेंडा हलताना पाहिला, पण वारा नव्हता. लोक म्हणतात भास असेल, पण भास तलवारीचा आवाज काढतो का? पण हे अजून काहीच नाही, खरी भीती तर अजून बाकी आहे. ठिकाण क्रमांक 2, कोकणातील एक नाव नसलेलं गाव. या गावाचं नाव आजही नकाशावर नाही, कारण नाव घेतलं की काहीतरी वाईट घडतं. इथे सूर्यास्तानंतर कुणी बाहेर पडत नाही. दारे बंद, खिडक्या बंद, आणि दिवे विझलेले. एक पत्रकार इथे गेला होता, फक्त एका रात्रीसाठी. सकाळी तो वेड्या झाल्यासारखा ओरडत होता. तो म्हणत होता, ती माणूस नव्हती, ती शावली होती. पण ही शावली कुठून आली हे पुढचं ठिकाण सांगेल. ठिकाण क्रमांक 2, शनिवारवाडा, पुणे. काका, मला वाचवा. हा आवाज अनेकांनी ऐकला आहे, विशेषतः अमावस्येच्या रात्री. नारायणराव पेशव्यांचा मृत्यू हा इतिहास आहे, पण त्यांचा आक्रोश तो आजही जिवंत आहे. रात्री सुरक्षा रक्षक कधीही एकटे राहत नाहीत, कारण सावल्या हलतात. नाही, सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडतात, मोबाईल बॅटरी अचानक संपते. पण जर तुम्हाला वाटतं की हेच सर्वात भयानक आहे, तर तुम्ही चुकताय. ठिकाण क्रमांक 1, भानामतीचा डोंगर, विदर्भ. हे ठिकाण लोक टाळतात. इथे मंत्र आहेत, तंत्र आहेत, आणि काहीतरी अजून. इथे गेलेले लोक सांगतात, रात्री कुणीतरी तुमचं नाव कुजबुजतं, आणि जेव्हा मागे वळता कुणीच नसतं. पण सकाळी तुमच्या पायांवर राख असते. स्थानिक लोक म्हणतात, इथे रात्र घालवणारा परत तोच राहत नाही. आता मला सांगा, तुम्ही यापैकी कुठे एक रात्र घालवू शकाल का? तुमचा अनुभव वेगळा असेल तर खाली कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ या ठिकाणांपेक्षा अजून भयानक आहे. तोपर्यंत रात्री एकटे फिरू नका. आज इथेच थांबूया, पण मराठी ऑडिबल्सच्या कथा इथेच थांबत नाहीत. धन्यवाद.